जगभर गाजे कीर्ती गणेशाची ही मंगल मूर्ती आधी मिरवत साऱ्या शहरामध्ये बाप्पा बैसले आमच्या घरामध्ये. दुसरा ऐका उत्तर ज्याची जगभर गाजे कीर्ती गणेशाची मंगल मूर्ती होती कोरलेली डोंगर शिखरामध्ये बाप्पा बसविला मी मखरामध्ये. वा हो, शक्तीचंद्राच्या शाळेमधला पास होऊन गेलेला विद्यार्थी तुम्ही ज्या शाळेत शिकताय आता त्याचा हेडमास्टर सचिन बोलाचा आहे का नाही. मग तुम्ही आता शिका, थोडस वाचा आणि त्याचा आवाज थोडस शिका सवरा आणि मग सचिन बुवाशी बरोबर करायचं ना. मी त्यानेच म्हटलंय माझ्यापेक्षा ज्ञानाने बुवा माझ्यापेक्षा मोठे आहेत वयानेच नाही, ज्ञानानं बुद्धीनं आणि उंची पण मोठा आहे. लावून मला उंची पण मोठा आहे ना. तुम्हाला मान दिलाय का त्या मानात तुम्ही राहायला पाहिजे. गवळी तुम्ही काय म्हणताय का सुंदर गवळण मध्ये आणि उत्तर देण्याचा सुद्धा चांगला प्रयत्न केला. त्याचाही घेतो बघा. हा राधे तू जरा समजून घे ना त्याची गवळण. दूध हातानं पिळून दे ना. दूध वटीत हाय का नाही ना. तोंड लावून धार काही ना. राधा राधा वासरू कुठ हाय ना. राधा राधा वासरू कुठ हाय ना. आता वासरू एक तर रानात स्वतः असंच नाही तर वाट्यात तरी असंच वाड्यात असंच. त्याने मला विचारलं, त्याने सांगितलं की बुवा म्हणजे वासरू कुठे आहे तुम्ही सांगत आहे. आता हा वासरू कुठे आता हा वासरू गोट्याला आहे. वासरू गोट्याला आहे म्हणून आता वासराशिवाय काही तू देत काय दाता मारी दातबीत पाडील काय बिना वासराची. हा मग विषय कसा आणलाय बघा. गाय मारेल तुला रे लात तुझं पाडून टाकील दात. बिना वासराची पाजायला गेला असतं वासरू वाटत आहे. गाय वाटलं बाहेर दूध काढायला गेलाय. मग काय उत्तर कसं असतंय सचिन बुवा घेते हे कमवलं शाही. तुम्हाला बरोबर करायला अजून फार वेळ आहे. तुम्हाला अजून टाइम आहे का. गाय मारेल तुला रे भाग तुझे पाडून टाकील भाग. नको घालू तू दुधाला हात गड्या तुला हे जमणार नाही. अरे काना वासरू गोट्यात हाय. काना वासरू गोट्यात हाय. अरे 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 काना वासरू गोट्यात म्हणतात की तुमच्या माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. बक्षीस सुद्धा आलेलं आहे.